मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आज जोडे मारो आंदोलन करणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे, मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे। महाविकास आघाडी आज मुंबईमध्ये सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे। आधी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढला जाईल आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून बंद असेल। दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाही, मात्र तरीही आज महाविकास आघाडी आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि महायुती सुद्धा या आंदोलनाला आंदोलनातूनच उत्तर देणार आहे। महाविकास आघाडीच्या निषेधार्थ महायुतीनं आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे आणि गेटवे ऑफ इंडिया ते हुतात्मा चौक अशी ही रॅली निघणार आहे। हुतात्मा चौकातून रॅलीला सुरुवात होईल, तिथून अल्पेश करकरे आणि गेटवे ऑफ इंडिया जवळून वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला अल्पेशकडे जाऊयात। अल्पेश, रॅलीला किंवा मोर्चाला इथून सुरुवात होणार आहे, कसं वातावरण आहे त्या परिसरात, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? मालवण येथील महाराजांच्या पुतळ्याबाबत जी घटना घडली यावरून आक्रमक होत महाविकास आघाडीचा आज हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडिया परिसरापर्यंत जोडे मारो आंदोलन होणार आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा हुतात्मा चौक परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये मुंबई पोलीस असतील, राज्य राखीव पोलीस दल असेल, तसेच मोबाईल सर्व्हायलन्सच्या अनेक टीम या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव एवढा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या आंदोलनासाठी अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, मात्र महाविकास आघाडीचे नेते हे आंदोलनावर ठाम आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी येतील आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा सध्या हुतात्मा चौक परिसर ते गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये रस्तोरस्ती आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। या घटनेवरून आपण पाहिलं तर महायुतीने आधीच माफी मागितलेली आहे, मात्र घटनेवरून आक्रमक होत महाराजांसमोर माफी मागण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते हे एकत्र येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर सध्या हुतात्मा चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आज दिवसभर हे आंदोलन होणार आहे आणि त्यामुळे हाय व्होल्टेज एक ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, अल्पेश सोबत रहा, आपण गेटवे ऑफ इंडिया परिसरात जाऊयात। वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहे। वेदांत, काय खबरदारी घेतली जाते महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि गेटवे ऑफ इंडिया इथल्या आंदोलनाची नेमकी सगळी रूपरेषा काय असेल? प्रज्ञा, सकाळी 10 वाजता आंदोलन सुरू होणार आहे। जसं आता अल्पेशने सांगितलं की हुतात्मा चौकापासून मग बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आणि त्यानंतर मग या गेटवे ऑफ इंडियाच्या या ठिकाणी हे आंदोलन येईल आणि इथे निषेध व्यक्त केला जाणार आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले व इतर नेते इथे येतील। आणि जसं हुतात्मा चौकात पोलीस बंदोबस्त आहे, अगदी तसाच बंदोबस्त आपल्याला गेटवे ऑफ इंडियाच्या या परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळतो। आणि विशेष म्हणजे या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजल्यापासून पुढील आदेश मिळेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया परिसरात कोणी येऊ नये, कारण गेटवे ऑफ इंडिया परिसर हा बंद राहणार आहे। त्यामुळे अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवशी, आज रविवार असल्याने इथे येत असतात, तर त्यांच्यासाठी एक विशेष सूचना इथे कुलाबा पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेली आहे। काही ठिकाणी म्हणजे या सगळ्या मार्गामध्ये ट्रॅफिकसाठी रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत, त्यामुळे पर्यटक जर रविवारी या ठिकाणी येत असतील तर त्यांनी या सगळ्याचा विचार करायचा आहे। महाविकास आघाडीने आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना या सगळ्या आंदोलनात मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे। त्याशिवाय शिवप्रेमींनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जसं तू म्हणतेस की रूपरेषा, तर साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे, ज्यामध्ये सर्व महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होतील। आणि इथे जे आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, सध्या तरी माध्यमांना आतमध्ये जाण्यास परवानगी नाही, मात्र जेव्हा नेते येतील तेव्हा हा मार्ग खुला केला जाईल। तर इथे सरकारचा निषेध केला जाणार आहे। महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळे, सरकारने विशेष लक्ष न दिल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यामुळेच हे निषेध व्यक्त केला जाणार आहे। आणि त्यामुळेच पूर्ण तयारी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। परवानगी जरी देण्यात आलेली नसली तरी मोठ्या संख्येने जर कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आणि नेते इथे जमले तर त्यांना याच ठिकाणाहून पुढे जिथे त्यांना निषेध व्यक्त करायचा तिथे सोडलं जाईल। मात्र
त्या ठिकाणी म्हणजे अगदी हुतात्मा चौकाच्या ठीक आहे. पुढे सुद्धा बॅरिकेटिंग केलेलं आहे, त्यामुळे जर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले तर तिथे थांबवलं सुद्धा जाण्याची शक्यता आहे. प्रज्ञा, पोलिसांच्या वतीनं पूर्ण बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, खबरदारी घेतली जाते. वेदांत आणि अल्पेश या आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दोघांनाही दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.